नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. जोपर्यंत गावाला आहे ना तोपर्यंत खूप मजा आहे, कारण पुण्याहून आलो आहे त्याच्यामुळे गावाला कोणी काम पण सांगत नाही. आणि बाकीच्या पार्टी म्हणजे त्या दिवशी कणीस पार्टी केली, थोडीशी भूक लागल्यासारखं झालं म्हणून ना रानातून खायला घेऊन जायचं आहे. आता काय घेऊन जायचं तसे बघा, इकडं खाली बघू शकता हरभरे लावलेले आहेत पण वाळलेला आहे. आता बघू शकता इथं किती हरभरे बघा, हा वाळायला आला आहे. ह्याच्यातला हिरवा हरभरा असेल आतमध्ये, तो घ्यायचा, तो खात खात जाऊया. पण थोडी भूक लागल्यासारखं झालं आहे म्हणून. हे बघा हिरवा हरभरा सापडलेला आहे इथं, तोडा. एवढा हरभरा बास. आणि भाजून खाण्यासाठी पण घेऊया थोडा हरभरा, आपल्याला थोडा ना भाजायचं पण आहे. डायरेक्ट हाय असं जर भाजला ना लय भारी लागतो हरभरा, त्यासाठी थोडा घ्यायचा आहे. चला अजून घेऊया थोडा हरभरा. चला गाईज, हे बघा एवढा हरभरा घेतलेला आहे भाजून खाण्यासाठी. बघा कशी वाट आहे, पूर्ण गावाचं रान आहे. अशा या गावाच्या रानातून चालत चालत जायचं आहे. चला इथून जाऊया. हे बघा ही पायवाट असेल, असं जाऊया खाली. कदम वस्तीकडे आपले प्रितेश कदम आणि दुर्गेश कदम मित्र आहेत, त्यांच्याकडं जायचं आहे. हे बघा हरभऱ्याचं नियोजन केलं, जाळ वगैरे लावला आहे. आणि जो मग अशी तोडून आणलेला हरभरा आहे तो डायरेक्ट असा जाळावरती ठेवून तो भाजायचा आणि मग भाजून खायचा. हे बघा आजच्या आपल्यासोबत आहेत प्रितेश, आणि आज दोघंच करतो आहे पार्टी. चालू आहे आणि कंस पण सोलायची चालू आहेत, कारण भूक लागल्या मग थोडं म्हणलं कंस पण खावा म्हणून ते पण. आणि हरभरा भाजतोच इथं. हे बघा हरभरा झाला, एक कणीस पण भाजले. आता हरभरा भाजल्यानंतर हे बघा असा झाला, त्याचं सगळं आहे ना हे तो बघा याच्यात गळून पडले. मग काय केलं, वरचा जो हार आहे तो पलीकडे ढकलला आणि कंस भाजायचा, त्याच्यावरती आता कंस भाजायचं चालू आहे. आणि इथं याच्यात आता हरभरा शोधायचा आणि मग खायचा, ती खरी मजा होय. हे बघा असं हरभरा मिळतो भाजल्याला, पण त्याची चव एक नंबर लागते. हे बघा आता इथं असं काही जळालेलं पण येत, काही काही आहे बघा. बघा आता इथं हे वाला. चला आता अशी पार्टी चालू होती आणि कणीस खायचं आहे, तर म्हटलं थोडं लिंबू मीठ लावून खाऊ. तर आता लिंबू आणायला जायचं आहे, तर दुकानात नाही तर झाडाला लिंबू आहे तेवढं. मीठ आहे का पण मीठ, लिंबू घेऊन. पार्टीसाठी ठिकाण बघा असं झाड आहे, झाडाच्या पलीकडून आम्ही बसलेलो आहे. लिंबाचं झाड. बघा दिसलं का, लिंबू घेतलेलं आहे. आणि आता मीठ लावून आपण खाऊयात. मीठ, लिंबू आणि कणीस याला मस्तपैकी लावलेले आहे आणि ते खाणं चालू आहे. असं आहे गावाकडं. आता हरभरा भाजला, हरभरा खाल्ला, आता कणीस भाजलं, कणीस खाल्लं. आता अजून काय राहिलं, मोहळा झाडाचं. मोहळा झाड व्हायचं. हा बघा एवढी झाड आहेत कडकडणी सगळी, इकडं कुठं ना कुठं तरी असणार. पहिलं शोधायचं आहे ना, मग शोधायचं, पहिलं शोधायचं मोहळ आणि मग झाडायचं, मग खायचं. आणि इथं तर चालूच, पण अजून भाजायला चालू ठेवलं भट्टी. मग लोणावळ्याला गेलं 50-40 रुपयाला एक कणीस खाता मीठ लिंबू लावून. इथं किती बी खाऊ दे ना फुकट. मग असं आहे गावाकडचं आहे मस्तपैकी. आणि मी तर भाजी भाकरीपेक्षा हेच लय खातो आहे खरं तर. भाजी भाकर कमी आणि असलंच चालू आहे. कुठं रामफळ, कुठं हे कणीस, हरभरा ह्याच्यावरच चालू आहे. मग आणि बसायचं ठिकाण बघा, वर मस्तपैकी चिंचेच्या झाडाची सावली, आणि इकडं आम्ही निवांत बसलो आहे. हे गहू आहे ना, इकडं गहू लावलेला आहे. असं निवांत बसलो आहे.
असा काही दिवस असतो गावाला. आता मला जी कामं नाही म्हणून तशी यांना कामं असतात 4 वाजेपर्यंत वाट बघायची, 4 वाजता त्यांचं रोजचं चालू झालं मग. त्याच्यामुळं हां तवर निवांत. मग आतावर असं काहीतरी पार्टी वगैरे नियोजन करायचं, खायचं प्यायचं नियोजन करायचं. चला आता मस्तपैकी खाऊन पिऊन झाले बघा, हात काळे झाले, तोंड काळे झाले सगळं ते खाऊन आता पाणी प्यायला जायचं आहे. तर पाण्याची सोय बघायची कशी आहे इथली. हाय विहिरीला पाणी वगैरे सगळं म्हणून जमते बघा ना. पाणी प्यायला हे बघा कॉक चालू केलाय, हे बघा पाणी डायरेक्ट विहिरीवरून पाणी आहे डायरेक्ट तिथून प्यायला. रामफळ बी आहेत का? चला आता रामफळ बी खाऊ. पाणी लय गार आहे पण. हा ना आता पाणी ताण लागत नाही ना लवकर. गार पाणी. चला हे बघा पाणी बिणी पिलंय सगळं एकदम टाकाटक रानातलं. आता झालं. आता मवळ तर काय झाडायचंच होतं. मवळचं काय आहे का? पुढं पाणी हुडकू नका आपण. अगं मवळ शोधायचं. आता मवळ शोधितोय. झाडं बघा ना कशी आहेत वर. रामफळ कुठे आहेत? रामफळ बी घेऊ ना. पिकलेली आहेत का? जाऊ की. कसा आहे परिसर? रामपळी डायरेक्ट इथून तिथून डायरेक्ट नॉस्टॉप तिकडे होते. सगळे रामफळीचे आहेत का? सगळ्या रामपळीच आहेत. पाण्या वाचून गेल्यात फक्त थोडं हे रामपळी. इथं हे रामफळे, ही इकडं समोर रामफळे, तिकडे रामफळी येतं. तेवढं वरी रामपळ दाखवा ते वरी आमची मोठी पाडलेली ती तिकडं होय त्याला रामपळ आहेत ना पिकलेले. आहे का? मग जाऊ की तिकडं रामफळ. चला आता हे असं प्लॅन नाही आहे, रॅन्डम जायचं कुठंतरी. मग आता महळ बी शोधतोय आणि रामफळ बी चालू आहेत. जे सापडणं आधी ते. हा होय घेऊ की ती बी. पेरू पण आहेत खायला बघा. असं हे शेतातलं खाणं आहे. चिंचाची झाडं बघा. आता इथून ही अशी बघा लाईन फार शेवटपर्यंत चिंचाची झाडं आहेत. आणि याचं पीक म्हणजे आयत्या चिंचा आहेत. वर्षाला फक्त काढून न्यायच्या. कितीचं उत्पन्न होतं म्हणले? 1.5 लाखात वर्षाला. एका वर्षाला 1.5 लाखाचं उत्पन्न काहीही न करता. म्हणजे ही झाडं अशी लावून ठेवलेली आहेत आणि त्याच्या आलेल्या चिंचा फक्त सांगायच्या, त्यांचे ते येतात काढून घेऊन जातात. त्याचे पैसे फक्त 1 ते 1.5 लाख रुपये होतात. हे बघा मग काहीही न करता असं हे चिंचाच्या झाडाचं उत्पन्न आहे. आता आता आलो आहे रामफळ. ते बघा रामफळी आहे का? पिकलेली आहे का? बघा की जरा साईडात काढायसाठी गेलं दाब लागणार देईन खाली तुटून. कुठे गेलं? ठीक आहे पिकलंय. हा हे बघा इथं रामफळे बघा पिकले. तुम्हाला काय हे बघा हे रामफळ आता खाऊया आपण. एकदम झाडाचं पिकलेलं आहे. रामपळ इथं बघा किती आहेत. ही पिकलेलीच असते ना सगळी. नाही निम्या अर्धे कच्चे पिकत ज्या पिकत आले की पिकत आहे. हे बघा किती रामफळ आहे ती खायला. खाऊन गेलं वरी खडून गेला एखादा. खरं रामफळाचं झाड आहे. कोणी खात नसेल आहे ना इथं? होय खात नसते इथं का? खात्यात. मालक चिंचाचे रामफळीचे मालक. राम राम आले. हाय का नाही दिलं की एक त्यांना रामफळ घेतले. मोहळ शोधतोय आता. शोधायचे अजून. चल मोहळ शोधतोय तो रामफळ खाऊन घेऊ. जसं सीताफळ असतं तसंच रामफळ आहे. तेच आता खातोय आपण. हा हरभरा झाला, मका कणीस भाजलं, चिंचाची झाडं तर आहेच. रामफळ झालं. आता मग शोधतोय आपण पोळं. ते सापडलं की मग ते बी खायचं आहे. चला तो रामफळ खाऊन घेऊ. असून पोट भरते. भाजीपाका खायची गरजच नाही. मग काय हा बघा चिंचा खाली पडलेले आहेत किती बी. त्याला कोणी बघत नाही गावाला. हो चिंचा मोहळाचा शोध चालू आहे. भरपूर झाडं शोधली पण काय सापडा ना आम्हाला. सापडायला पाहिजे खरं. कसा शोध चालू आहे बघा. दोघं शॉट्या दिलं. सापडलं पाहिजे. एवढे प्रयत्न करतोय म्हणलं.
चलो गाईच थोडीफार दाढी मिशीला लागलेलं असेल कारण रामफळ खातोय त्याच्यामुळे ते लागलं असेल समजून घ्या. आणि इकडं बघा कसं मध शोधायला चाललो आहे आम्ही. किती रिस्क आहे. इकडं पूर्ण विहीर आहे इथं त्याच्या झाडाच्या पलीकडून आणि इकडून आम्ही चालत चालत चाललो आहे. आणि इकडं ओढा आहे ओढा. आणि इकडं बघा विहीर दिसेल आता थोड्या वेळात. बांधारा हा तिथं वड्यावरचा बांधारा. हे बघा विहीर. इथं विहीर चालत 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 कुठे गेली दोघं. हा वड्याने गेली काय चालत चालत मग आम्ही कुठून कुठून गेले चालत अशी. आयला केव्हा चालायचं मी असं रे. हे लय पिकलेलं रामफळे बा. हा ना भूकच भूकच मिली आणि पार भूकच